नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात, ज्योतिष कार्यालय निप्पाणी. आपण आजचा विषय शुक्र हा घेतला आहे. शुक्र आज कुठल्याही ज्योतिषाला विचारलं तर शुक्र म्हणजे प्रणयाचा कारक असं म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला मी शुक्र हा प्रणयाचा कारक नाही हे म्हणतोय. माझं शुक्र नावाचं एक पुस्तक आहे. 2021 मध्ये ते प्रसिद्ध झालं. शुक्रावरती बोलणारे, विचार करणारे, बोलणारे खूप खूप लोकांनी बोलले. आणि त्यांनी बोलत असतेवेळी सगळं बोलले, ते सगळं सेक्शुअल लाईफ बद्दल बोलले. आणि शुक्राचा आणि त्या सेक्सचा काडी मात्र संबंध नाही. शुक्र. शुक्र म्हणजे कोण? शुक्र म्हणजे दानवांचा गुरु शुक्राचार्य. म्हणून त्यांनी शुक्राचार्याला इथं नाव दिलं. मग हे नाव त्यांनी शुक्राचार्यांचं दिलं. गुरु हा देवांचा गुरु आणि शुक्र हा दानवांचा गुरु. या पद्धतीनं त्याची विभागणी त्यांनी केली. पण शुक्रामध्ये शुक्राचार्यांचं कुठंच वर्णन नाहीये. बघा, शुक्राचार्य अत्यंत जास्त म्हणजे मद्य पिणारे होते. त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये नाही. त्यांना त्याच्या बायकोचा कुठेही संबंध म्हणजे उल्लेख आलेला नाही. कुठंच आलेला नाही. त्यांच्या बैरागीपणाचा तिथंही कुठं उल्लेख आलेला नाही. मग या ठिकाणी शुक्रामध्ये की नाही आला कोणाचा उल्लेख? तर शुक्र म्हटलं, पण शुक्र या ठिकाणी संबंध दाखवला गेला तो देवयानीचा, म्हणजे त्यांची मुलगी. तो इथं आला प्रश्न. मग त्यांचा एक पाठ झाला. ययाती दाखवला गेला. ययाती हा देवयानीचा पती. त्याचा उल्लेख दाखवला गेला. आणि कच हा तिचा मनातला प्रियकर, त्याचाही उल्लेख इथे दाखवला गेला. जातक जातक आणि हे त्याच्या त्याच्या मनातले 3 भाग. एक म्हणजे पुरुष आहे, तो जातक आहे. एक भाग तिची पत्नी. दुसरा भाग आला तिची दुसरी बायको, जिची मनातली बायको शर्मिष्ठा आणि त्याच्या पत्नीचा प्रियकर. म्हणजे एकतर्फी प्रेम आहे. तिच्या बायकोचं एकतर्फी प्रेम आहे. असा कच. हे चौकून दाखवले गेले. मग मनुष्याच्या आयुष्यामध्ये हे त्रिकोण, चौकोन ही की नाही काय भानगड आहे? मग हे त्यांनी शुक्राच्या ह्याच्यामध्ये का दाखवले? आणि शुक्राच्या मध्ये का तिचं वर्णन केलं गेलं? हा खूप विचार करण्याचा पॉइंट आहे. शुक्र हा ऐश्वर्याचा कारक आहे. एखाद्याची पत्नी किंवा एखाद्या स्त्रीचा पती खूप सुंदर आहे, श्रीमंत आहे, पैसेवाला आहे. म्हणजे तो ऐश्वर्यवान आहे. सुंदर असणं म्हणजेही ऐश्वर्यवान, पैसेवाला असणं म्हणजेही ऐश्वर्यवान, ताकदवार असणं म्हणजेही ऐश्वर्यवान. या सगळ्यातनं आहे. तर तो इथं शुक्र ऐश्वर्याचा कारक म्हणून म्हटला गेला. या ठिकाणी कुठंही सेक्सचा उल्लेख नाहीये. ऐश्वर्याचा कारक झाला. एखाद्याची पत्नी सुंदर आहे, ते तिचं की नाही ऐश्वर्य झालं. तिची सुंदरता, शालीनता हे सगळं की नाही तिचं ऐश्वर्य झालं आणि ते ऐश्वर्य या पुरुषाला की नाही लाभलं. या ठिकाणी ज्यावेळेला आपण शुक्राचा की नाही विचार
ऐश्वर्य हा म्हणून कोणी करतोय, त्यावेळेला मग प्रेमाचे पैलू उघडायला चालू होतात. प्रेम करणं, त्या व्यक्तीला की नाही मनापासून वरणं, त्याच्या नावानं की नाही जप करणं, म्हणजे जप न म्हणजे हा असा भाग आला, की तिच्या भोवती गुंतणं किंवा त्याच्या भोवती गुंतणं, हा प्रकार आला. हा कोणाचा भाग आला? शुक्राचा भाग आला. ॲक्चुअली सेक्सचा भाग इथं बिलकुल नाही. आता याच्यामध्ये ज्यावेळेला आपण शुक्राचा एका वेगळ्या पद्धतीने विचार करतोय आणि तो विचार म्हणजे शुक्रामध्ये एक असा पॉइंट आहे, की तो त्या व्यक्तीला देवदास करतो. ज्योतिषांनी आता या ग्रुपवरती माझे ज्योतिषी आहेत. हा एपिसोड ज्योतिषी लोकं बघतील. याच्यामध्ये खरा विषय जो आहे, तो हा आहे. मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे, की ह्या शुक्रामध्ये एखाद्या व्यक्तीला डिप्रेशनमध्ये नेण्याचं ची ताकद आहे. आणि डिप्रेशनमध्ये नेण्याची इतकी ताकद आहे, की ती व्यक्ती व्यसनाधीन होते. नशेली व्यसनाधीन ना. ज्यावेळेला पुरुष किंवा स्त्री त्याच्या जोडीदाराला बसणं डिस्टर्ब होतोय, त्यावेळेला तो 3 ठिकाणी पैकी एका ठिकाणी जातोय असं माझं मत आहे. पहिलं ठिकाण दुसऱ्या स्त्रीच्या नादाला लागणे किंवा दुसऱ्या पुरुषाच्या नादाला लागणे, एक भाग आला. 2 व्यसनाधीन होणं आणि 3 देवाधर्माच्या नादाला लागणं. मग याच्यातले पहिला नंबर मध्ये हा येत नाही, देवदास येत नाही. म्हणजे तो कुठल्यातरी बाईच्या नादाला आला किंवा पुरुषाच्या नादाला आला, तो देवदासमध्ये येत नाही. आणि देवाच्या नादाला लागला तरी तोही तिथं नाही, तो देवदास होत नाही. मग देवदास होतोय कुठं? तर ती व्यक्ती व्यसनाधीन होते. आणि या ठिकाणी व्यसनाधीन होऊन ती व्यक्ती स्वतःला संपवते. त्याला व्यसनाधीन म्हणायचं आणि त्याला देवदास म्हणायचं. आणि हा योग त्या जातकाच्या पत्रिकेमध्ये कोण आणतंय? तर शुक्र. मी हे विधान केलं. बऱ्याच ज्योतिषांना हे खटकणार आहे. विचार करा. शुक्र हा ज्या पद्धतीनं आपण त्याचा अभ्यास करावलाय. तुम्ही विचार नाही करायला फक्त नाही शुक्र म्हणजे सेक्स. बिलकुल नाहीये. शुक्र हा ऐश्वर्याचा कारक आहे. मग हे ऐश्वर्य त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं येईल. शारीरिक येईल, बुद्धीचं येईल, पैसे धनाचं येईल, पदाचं येईल. काय म्हणजे जे ऐश्वर्य त्याच्या आहे ते तुम्ही इथं काउंट करा. जोपर्यंत एखादी साधी व्यक्ती असत्या, त्याला का नाही कोणीही बायका विचारत नाहीत. पण त्याच्याकडे एखादं पद आलं, की मात्र त्या बायका मात्र त्याच्या मागे लागतात. का लागतात? म्हणजे तो एखादं पद त्याला सरकारी पद मिळालं, की त्याच्या मागे लागतात. का लागतात? तर त्या पदाच्या मागे लागतात. ती व्यक्ती पूर्वी त्याच्या आदल्या दिवशी होती, पण त्याच्याकडे ते पद नव्हतं. आणि पद गेल्यानंतर परत आणखी तिथं खंड पडतोय. ते पद म्हणजे त्याचं ऐश्वर्य आहे. स्त्रीची सुंदरता, शालीनता जर असेल तर ती व्यक्ती तिथं होते. भडकपणा असेल तर तिथं होत नाही. जर म्हणजे त्या स्त्रीमध्ये भडकाऊपणा जर असेल, तर त्या व्यक्तीला इथं डिमांड नाही. पुरुष त्या पद्धतीनं तिच्याकडे बघत नाही. ती जितकी शालीन आहे, तितक्याच पद्धतीने तो तिच्यावरती जास्त प्रेम करतो. मी हे बोलतोय, ही विधानं तुम्ही स्वतः तपासून बघा.
आणि जर एखादं विधान जर चुकीचं वाटत असेल तर मला कॉल करा. हे असे शेकडो नव्हे हजारो पैलू इथं लपलेले आहेत. आणि हे सगळे पैलू कशात येतात? शुक्रामध्ये येतात. देवदास होण्यासारखी जी परिस्थिती त्या पुरुषामध्ये आहे किंवा स्त्रीमध्ये आहे, ती शुक्र आणतोय. ती मानसिकता तिथं देतोय. आणि ही मानसिकता ज्यावेळेला आपण त्याचा विचार करतोय, तो कशा पद्धतीनं करायचा आहे, त्याचं गणित सांगतो. चंद्र म्हणजे नजर. प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये चंद्र असतोय आणि प्रत्येकाला डोळे असतात. नजरेचा कारक चंद्र. ज्या वेळेला म्हणजे तुम्ही एखादी व्यक्ती बघता, एखादी वस्तू बघता, त्यावेळेला ती चंद्राप्रमाणे बघता. चंद्रात ते काम चंद्र करतोय. एखादी स्त्री समोरनं आली आणि तुम्ही पास व्हायला लागलाय, तर एक क्षणभर तुमच्या नजरेला नजर मिळते. म्हणजे काय लगेच प्रेम होतोय असा भाग नाहीये. पण ती जी नजर आहे, ही नजर क्षणभराची नजर, इथं चंद्र हे काम करतोय. प्रत्येक मनुष्याच्या शरीरामध्ये मन आहे आणि मनाचा कारक काही प्रमाणामध्ये हा चंद्र आहे आणि अंतर्मनाचा कारक हा हर्षल आहे. आणि ज्या वेळेला ह्या अंतर्मनामध्ये फरक पडतोय, चिंता उत्पन्न होत्या, मग चंद्र, हर्षल आणि शुक्र त्याला देवदास बनवण्यासाठी कारणीभूत होतात. व्यक्ती प्रेम करते, ते त्याच्या पत्रिकेतल्या योगाप्रमाणे करते. ते प्रेम भंग होतोय, तोही त्याच्या पत्रिकेतल्या योगाप्रमाणे होतोय. आणि तीच व्यक्ती डिप्रेशनमध्ये जात नाही, तर ती कशामध्ये देवदास होते. डिप्रेशनमध्ये जाणं वेगळं आणि प्रेम भंग झाल्यानंतर देवदास होणं वेगळं. म्हणजे तो व्यसनाधीन होतोय आणि ह्याला करून इथे हे त्रिकूट कारणीभूत होतंय. चंद्र, हर्षल आणि शुक्र. शुक्राचे पैलू आपण जेवढे उलगडू तेवढे कमी आहेत. आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये परत बघूया.